समाजांच्या ज्या मागण्या आहे त्या शासनाने मान्य केल्या नाही तर मोदी है तो मुमकिन है बाजूला राहील आणि मोदी है तो कुछ भी नहीं है अशी भाजपची व्यवस्था होईल। जय शिवालाल। आजच्या ह्या जळगाव जिल्हा सकल बंजारा समाजाच्या सकल एल्गार मोर्चाच्या निमित्ताने जो मॉब समाज जमा झालेला आहे त्याची दखल शासनाने घ्यावी। प्रथमतः आत्ताचं जे शासन आहे हे शासन असं आहे, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है जर हे जर बिरुद्ध जर असेल, शासनाचा खरोखर विरोध असेल आणि शासन हे त्या बिरुद्धानुसार वागत असेल तर आम्ही 1871 ते 1952पर्यंत गुन्हेगार होतो आणि गुन्हेगाराचं पुनर्वसन करायची जबाबदारी कायद्यानं सरकारची आहे। आमचं 52 नंतर आम्हाला डिनोटिफाईड केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आमचं पुनर्वसन केल्या गेल्या नाही। उलट आम्हाला जे काही तटपुंजी आरक्षण दिलं गेलं TTNTचं 3% त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती सुवर्ण जाती घुसवून आम्हाला मिळालेलं आरक्षण शून्य करून टाकलेलं आहे। याच्यावर आम्ही लढा दिला आहे परंतु शासन काही त्याची दखल घेत नाही। आता आमची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅजेटनुसार जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल OBCचं तर त्याच सोयीनुसार आणि त्या सगळ्या आपल्या आयोगाने जी आमच्या शिफारस केली त्यानुसार आम्हाला ST आरक्षण मिळलं गेलं पाहिजे। हे जर झालं नाही, आज भाजपची सत्तेत आहे, त्याचं सत्तेचं एकमेव केंद्रबिंदू OBC आहे। OBC म्हणजे बंजारा, माळी आणि धनगर ह्या 3 समाजांच्या ज्या मागण्या आहे त्या शासनाने मान्य केल्या नाही तर मोदी है तो मुमकिन है बाजूला राहील आणि मोदी है तो कुछ भी नहीं है अशी भाजपची व्यवस्था होईल। मित्रहो, शासनाने याची दखल घ्यावी। हा जागलेला समाज आहे। हा समाज जेव्हा जेव्हा जागलेला आहे तेव्हा तेव्हा राज्यकर्त्याला पळवून लावलेला आहे। बंजारांनी जो उठाव केला उत्तर भारतामध्ये त्याची परिणती होऊन औरंगजेब इथे महाराष्ट्रात पळून आलेला आहे। बंदासिंग बहादूर सोबत औरंगजेबाच्या विरोधात या समाजाने लढा उभारलेला आहे। इवन आज या जळगाव जिल्ह्यामध्ये 1336 मध्ये जो दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये पूर्ण खानदेशाला अन्नधान्य पुरवायचं काम आमच्या एक दुर्गादेवी राठोड या बाईने केलेलं आहे। कुठली छदाम न घेता 2 वर्ष धान्य पुरवण्याचं काम म्हणून तत्कालीन राज्यकर्त्या समाजाने त्या दुष्काळाला दुर्गादेवी दुष्काळ म्हणून डिक्लेअर केलेला आजही तो नोंद इतिहासात सापडते। एवढं सगळं असूनही आमचा समाज आतापर्यंत शोषित राहिलेला आहे। ज्या वेळेला उठरे तांडो आणि सोटालेन धाटो जेव्हा होईल तेव्हा ही जी झीन चळवळ वगैरे काही चाललेली आहे ती काहीच नाही। सत्ताधाऱ्यांना पळता थोडी होईल। सरकार जागं व्हा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य करा, अन्यथा तुम्ही सत्तेवर राहणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। जय शिवालाल।